मोठा फटका मारला जातोय आतिश केदारेच्या बॅट मधून निघाला आतिशबाजी फटका आणि चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. सचिन काटकर पहिला चेंडू अखूट टप्प्याचा. आणि आतिश केदारे बद्दल सांगायचं झालं तर या अगोदरच्या मॅचचं शेवटचं षटक आठवा. शेवटचे 3 चेंडू सीमारेषच्या बाहेर लगातार धुडकावले होते आणि याही षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51 धावांवर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आतिश केदारे. ब्रँडेड फटका चेंडू सीमारेषा पार. षटकार आतिश केदारे. मागच्या मॅचला देखील याच गोष्टी पाहायला मिळाल्या. आतिश केदारे नावाचं ट्रम्प कार्ड मैदानात गेल्यानंतर मात्र खोऱ्याने धावा पाहायला मिळत आहेत. योग्य वेळेला आतिश केदारेचं मैदानात आगमन होत आहे. अचूक वेळेला मात्र टायमिंगवर आतिश मैदानात जातो. षटकारांची आतिषबाजी करतोय. आणि याही मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर आतिशच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटकार पाहायला मिळत आहेत. आतिश केदारे पुन्हा एकदा सज्ज होतो. तब्बल 26 धावांची खेळी 4 षटकारांच्या मदतीने. सचिन काटकर आतिशसाठी. पुन्हा एकदा आतिश केदारेच्या बॅटमधून फटका पाहायला मिळतो आणि याही मॅच मध्ये षटकार. हॅट्रिक. आतिशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय आतिश केदारे. लगातार 2 मॅच मध्ये षटकार हॅट्रिक पूर्ण करतो तो आतिश केदारे आणि या मॅच मध्ये तब्बल 5 षटकार पटकावतो तो आतिश केदारे. खार परिसराचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर नेणारा खेळाडू अर्थातच आतिश केदारे. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय आणि या राजीव गांधी मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट मध्ये आपल्या आतिश केदारे नावाचा ठसा ठळकरित्या उमटवण्यात यशस्वी झालेला आहे तो आतिश केदारे. जबरदस्त फलंदाजी. तर 3 षटकार. तर विकी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आतिश केदारेंच्या या लाल जबाब फलंदाजीसाठी. तर सचिन मात्र या ठिकाणी उत्तर शोधावं लागेल सचिनला आतिश केदारेचं, कारण अजूनही 3 चेंडू आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 63 धावांवर. समोरच्या दिशेने आता मात्र चेंडू नक्की टोलावण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बाद होतोय तो. काय झालं कळवायचं या ठिकाणी जे काय झालंय ते. तर बाद होतोय मात्र आतिश केदारे. सुंदर झेल पकडला जातोय कल्पेश माहुलकरच्या माध्यमातून आणि आतिशने मात्र धावा केल्या आहेत त्या 5 षटकारांच्या मदतीने 32 धावा आतिश केदारेच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. षटकार हॅट्रिक याही मॅच मध्ये पाहायला मिळाली. कोण ना कोण एक फलंदाज. एका मॅच मध्ये श्रेयस, एका मॅच मध्ये सँडी, एका मॅच मध्ये आकाश चिंदारिया, एका मॅच मध्ये आतिश केदारे. प्रत्येक कोण ना कोणतरी मदतीला धावून येतोय. संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय आणि आतिश केदारे याही मॅच मध्ये षटकाराचा राजा ठरतोय. 5 षटकार आतिश केदारेच्या बॅटमधून. आतषबाजी फलंदाजी करणारा खारचा आतिश केदारे. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानात जातोय. विक्रांत फलंदाजीसाठी मैदानात जातोय. या अंतिम षटकामध्ये स्ट्राईकवर मात्र असणार आहे तो बंटी. आसिफ उर्फ बंटी मुंब्रा. सुरेख चेंडू म्हणावं लागेल. या चेंडूवर 1 धाव नक्कीच घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र या ठिकाणी विक्रांत धावबाच्या रूपात बाद होतोय. धावसंख्या 1 ने वाढते. जाऊन पोहोचते ती 64 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. लगातार 3 षटकार दोनही मॅच मध्ये शेवटच्या षटकात ठोकले ते आतिश केदारेने. फलंदाजीसाठी मैदानात जातोय तो अजय सरोज उर्फ बच्चा. सचिन काटकर गोलंदाजीसाठी. माहुल
मध्ये चालू असणारी सुरेख अशी क्रीडा स्पर्धा अर्थातच राजीव गांधी मेमोरियल चषक. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न तो होतोय. क्षेत्ररक्षण मात्र थोडीशी चूक होते. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 66 धावांवर. जिंकण्यासाठी 67 धावांचं आव्हान समोर असणार आहे ते श्री गणेश 11 माहुल संघाला. परी 11 डोंबिवली या संघाच्या विरुद्ध आपल्या घरच्या मैदानामध्ये माहुलचा संघ विजयी होतोय की या ठिकाणी डोंबिवलीचा संघ विजयी होतोय. तर 2 लाखाचं पारितोषिक कुणाला मिळतंय, 1 लाखाचं पारितोषिक कुणाला मिळतंय. विजेतेपदाचा करंडक माहुल मध्येच राहतोय की विजेतेपदाचा करंडक डोंबिवलीला जातोय. तर पाहूया डोंबिवली की माहुल, माहुल की डोंबिवली, कोणता संघ या ठिकाणी जिंकतोय. परी की गणेश, गणेश की परी, कोणता संघ मात्र या ठिकाणी जिंकणार आहे ते मात्र आपल्याला या ठिकाणी काही क्षणातच कळेल.